तर आपल्याला बुकिंग आलेली आहे ना, आपण त्याची घडी केलेली म्हणजे प्रायव्हेट बुकिंग करून टाकले मित्रांनो. काय करावं, रेट कमी होता ना, तर कस्टमरला पिकअप करायच्या अगोदरच कस्टमरने केली कॅन्सल. पण लोकेशन वरती गेल्याच्या नंतर कस्टमर बसत होते दुसऱ्या गाडीमध्ये. कस्टमरला म्हटलं ह्या गाडीत बसा, मी 5 किलोमीटर आलो. मग काय कस्टमरला पिकअप केलं आणि डायरेक्ट आलो सह्याद्री फार्मला. जसं नाव आहे ना सह्याद्री फार्मचं, तसंच काम देखील आहे मित्रांनो. सह्याद्री फार्म नाशिक मध्येच नाही तर जगात फेमस आहे बरं का, एकदम खतरनाक मित्रांनो. कस्टमरला केलं ड्रॉप, कस्टमर बोलले 1-1.5 तासामध्ये येतो आम्ही. म्हटलं काही अडचण नाही. गाडी केली पार्क तुमच्या भावानी आणि तुम्हाला आज दाखवणार तुमचं भाऊ सह्याद्री फार्म कसं दिसतंय. गाडी ना आपल्याला उन्हामध्येच पार्किंग करावं लागली कारण गाडीला सावलीच नाही भावांनो. पण सह्याद्री फार्म इतकं सुपर आहे ना मित्रांनो. इथं आल्याच्या नंतर मला देशाची शान म्हणजे आपला तिरंगा सुद्धा बघायला भेटला मित्रांनो. गाडी केली तुमच्या भावानी लॉक आणि समोर दिसली ना भाई मला मोठी टोपली भरून फळ. म्हटलं खाऊन घ्यावं, पण नंतर कळलं भाई साहेब हे तो नकली आहे यार. पण इथं ओरिजिनल सुद्धा मिळतं बरं काय मित्रांनो, कारण की सर्व शेतकरी इथं आणून विकता आणि इथून माल एक्सपोर्ट होतो म्हणजे बाहेर देशात जातो. पण इथं सुपाऱ्यांचे झाडं सुद्धा बघायला भेटले. नक्की सुपाऱ्यांचीच आहे का मित्रांनो, मला नाही माहित बरं का, सांगा कमेंट. हे कोणचे फुलं आहे मित्रांनो, मला पण नाही माहित, पण एक नंबर आहे बरं का. आणि इथं एवढं भारी वाटतं ना यार आल्याच्या नंतर की निसर्गाचा आनंद घेता आला ह्या कंपनीमध्ये मित्रांनो. पण इथं आहे ना टुरिझम सुद्धा येतात, म्हणजे कॉलेज स्कूलचे मुलं सुद्धा येतात बघायसाठी मित्रांनो की किती भारी कंपनी आहे, कसं प्रोडक्शन बनतं, सर्व काही इथं दाखवलं जातं. पण आपल्याला एंट्री भेटेल का माहित नाही मित्रांनो, कारण की आपण ड्रायव्हर माणूस आहे. बाजूलाच एक बोर्ड दिसला, त्या बोर्ड वरती वाचलं अर्ध तुटेल मटेल नाव होते, पण कळालं कस तरी. म्हटलं चला इथं कॅफे दिसतोय. मग काय वरती तुमचा भाऊ निघला कॅफे बघायला. तर बघतो तर काय इथं नाव होतं ॲग्रो टुरिझम, म्हणजे इथं टुरिस्ट वाले येतात बरं काय मित्रांनो. बघू शकता एकदम चकाचक मध्ये असं नाव आहे ॲग्रो टुरिझम. पण इथं एकदम शांतता होती. म्हटलं च्या मायला इथं कोणी दिसत तर नाही यार, आपण एकटेच दिसतोय. मस्त बसलो इथं निवांत. म्हटलं इथं काय हे काय नाही बघावं लागेल म्हटलं आपल्याला. पण आजूबाजूला तर कोणीच बसलेलं दिसेना. 2-4 जण होते ते बाजूला बसलेले होते लांब, बघू शकता मित्रांनो. पण थोड्याच वेळामध्ये अशी गर्दी झाली मित्रांनो. दुनियाभराचे मुलं मुली आले ना भाई साहेब. हे क्या हुआ भाई, मस्त शाळेचे मुलं मुली मस्त इथं ज्यूस प्यायचा आनंद घेतो. तितक्यात आपले फॉलोअर्स भेटले ना आपल्याला. म्हटलं क्या बात यार, म्हणे चला आपण ज्यूस पिऊ. मग काय दादांनी आपल्यासाठी एकदम चकाचक असा ज्यूस मागवला. एक ज्यूस 40 रुपयाचा होता, पण एक नंबर होता मित्रांनो बरं काय. मस्त स्ट्रॉबेरीचा आईस्क्रीम टाकून ज्यूस आणला होता. मस्त तुमच्या भावाने पिला आणि मला तर लय आवडला. म्हटलं चला परत एकदा घेऊ. म्हटलं दादा म्हटलं स्ट्रॉबेरी फ्लेवर पाजला, आम्ही तुम्हाला मँगो पाजू. म्हटलं मस्त मागवले 40 रुपयाला एक ज्यूस यार. थोडस क्वांटिटीच्या हिशोबाने मागे, पण टेस्ट एक नंबर आहे मित्रांनो बरं काय. मला आवडली, एकदम नॅचरल वाटत होतं बरं काय मित्रांनो. टाकाटक मध्ये ताव मारला ज्यूस वरती तुमच्या भावानी आणि म्हटलं चला आता काहीतरी लोकेशन लावू मध्ये फिरायचं. दादानी तसं लोकेशन लावलं होतं प्रोडक्शनच्या इथं फिरायचं, पण काय करावं तेवढ्यात कस्टमर आले ना आपल्याला. भेटू आता नेक्स्ट ब्लॉग मध्ये. तोपर्यंत लाईक करा, फॉलो करा. धन्यवाद.